मुंबई आणि नवी मुंबईत 36 ठिकाणं प्रदूषित आहेत। प्रदूषित ठिकाणांचा पाहणी अहवाल कोर्टात सादर आहे। विमानतळ परिसरातील वायू प्रदूषणासंदर्भात हायकोर्टानं विचारणा केली आहे। प्रदूषणाचा आढावा घेण्याकरता 5 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे। विकासकांची बाजू ऐकण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी बागेशी प्रधान आचार्य यांच्याकडे। बागेशी, आता थोडी की नाही तर अनेक ठिकाणं ही प्रदूषित असल्याचं कळतंय। जवळपास 36 ठिकाणं ही प्रदूषित आहेत। नक्कीच आपण बघतोय की ज्या वेळेला प्रदूषण वाढलं होतं मुंबईतलं, त्यानंतर स्वतः उच्च न्यायालयाने एक सुमोटो म्हणजे स्वतः याचिका दाखल करून घेतली होती आणि त्यांनी प्रदूषणाच्या जे प्रदूषण मंडळ होतं किंवा महापालिका होती त्याच्यावर ताशेरे देखील ओढलेले पाहायला मिळाले होते की तुम्ही काय करता, इतके वर्ष आपण प्रदूषणावर बोलतोय मात्र आजपर्यंत तुम्ही यावर ठोस उपाययोजना सुचवली नाहीये, अशा पद्धतीचे ताशेरे ओढले होते। त्यानंतर एक 5 जणांची समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली होती, तसे आदेश न्यायालयाने दिलेले होते आणि त्या आदेशानुसार त्यांना आता अहवाल जो आहे तो सादर करण्यास सांगितलेला होता। एक आठवडा दीड आठवडा त्यांना दिलेला होता, तेवढ्या आठवड्यात तुम्ही अहवाल जे आहेत ते सादर करा असं सांगितलेलं होतं। त्यानुसार जवळपास मुंबई आणि नवी मुंबईतली मिळून 36 ठिकाणांचा जो अहवाल आहे तो या समितीने सादर केलेला पाहायला मिळाला। ज्या वेळेला हा अहवाल सादर करायला सांगितला होता त्यावेळेला त्यांनी मुंबईतल्या प्रदूषणाच्या स्थितीचं उदाहरण देताना आपली परिस्थिती दिल्लीसारखी करायची आहे का असं देखील प्रश्न जो होता तो मुंबई उच्च न्यायालयाने विचारलेला होता आणि त्या अनुषंगाने 36 ठिकाणं जी पहिली महत्त्वाची होती, जिथे सातत्याने प्रदूषणाच्या जे समीर ॲप आहे तिथे अधिक दिसतं, तिथे त्यांनी चेकिंग केलेली आहे आणि या 36 ठिकाणची चेकिंग झाल्यानंतर तो अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे। आणि हे सगळं सांगण्यासाठी विकासकांनी एक हस्तक्षेप याचिका दाखल केलेली होती। त्यांचं असं म्हणणं होतं की जी यंत्रणा आहे ती जी प्रदूषण मापक यंत्रणा आहे ती अत्यंत कमी ठिकाणी लावलेली आहे, शिवाय त्या जे यंत्र आहे त्यात काही चुका आहेत, त्या म्हणजे ती यंत्र काम करत नाहीयेत बरोबर, अशा पद्धतीची ही याचिका हस्तक्षेप विकासकांनी दाखल केलेली होती। मात्र न्यायाधीशांनी त्याच्यावर देखील एक सवाल उपस्थित केला आणि सांगितलं की तुम्ही स्वतः किती नियम पाळता, पहिले प्रदूषणासंदर्भातले ते सांगा आणि मग ही याचिका आम्ही ऐकू, तोपर्यंत आम्ही ही याचिका ऐकणार नाही असं करून त्यांची याचिका सरळ फेटाळून लावलेली पाहायला मिळाली। आणि या सगळ्यामध्ये आता 36 ठिकाणं जी आहेत ती प्रदूषित असतानाच नवी मुंबई विमानतळाची पाहणी मात्र या समितीने अद्याप केली नसल्याचं समोर आलंय। कारण सातत्याने बातम्या येत आहेत नवी मुंबई विमानतळावर प्रदूषण वाढतंय, तर त्या संदर्भात देखील न्यायाधीशांनी एक प्रश्न केलेला आहे की नवी मुंबई विमानतळाचं काय, त्याचा देखील अहवाल जो आहे तो लवकरात लवकर सादर करा। अगदी बागेशी मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।